हॅलो स्टुडंट्स, वेलकम. आपलं चॅप्टर सुरू आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल आणि फिनॉल याचं प्रिपरेशन, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. आजचा आपला पॉईंट आहे इथर. या कंपाऊंडमध्ये इथरचं आपल्याला बघायचं आहे, त्याचं प्रिपरेशन आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. हाऊ टू प्रिपेअर इथर. आता इथर तयार कसा करायचा आहे, मग त्याच्यासाठी नंबर ऑफ मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड, राईट डाऊन प्रिपरेशन ऑफ इथर. प्रिपरेशन ऑफ इथर. म्हणजे जर इथर तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी नंबर ऑफ मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड, फर्स्ट मेथड, डिहायड्रेशन. राईट डाऊन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर आपल्याला अल्केनही मिळणार आणि इतरही मिळणार. या टाईपची रिॲक्शन, या प्रकारची रिॲक्शन आपण अल्कोहोलमध्ये बघितली. कुठे बघितली आहे? अल्कोहोलमध्ये. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता अल्कोहोलमधून जर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं तर त्याला म्हणतात डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. मग आता अल्कोहोलचं डिहायड्रेशन केल्यानंतर आपण त्या पॉईंटला, अल्कोहोलमध्ये आपण बघितलं केमिकल प्रॉपर्टीज. अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल बघितलं, त्यात आपण अल्कीन तयार केला. काय तयार केला आपण तिथे? अल्कीन तयार केला. तर आता आपल्याला इथे तयार करायचं काय आहे? इथर. इथर तयार करायचं आहे, त्याच्यासाठी ही मेथड आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. हाऊ टू प्रिपेअर इथर. आता इथर तयार करायचं आहे अल्कोहोलपासून. मग त्याच्यासाठी बघू मग आता रिॲक्शन काय आहे. वेन अल्कोहोल. आता इथे अल्कोहोल आपल्याला 2 मोल घ्यायचे. अल्कोहोल 2 मोल, C2H5 दॅट इज द इथिल. आता या इथिलला मी CH3 CH2OH. दिस इज इथिल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? इथिल अल्कोहोल. वेन इथिल अल्कोहोल, किती मोल घ्यायचे आपल्याला अल्कोहोलचे? 2 मोल्स. वेन इथिल अल्कोहोल विच इज हिटेड विथ, कशाने हीट करायचे त्याला? डिहायड्रेटिंग एजंट. मग डिहायड्रेटिंग एजंट कोणते आहे आपले? H2SO4. काय आहे डिहायड्रेटिंग एजंट? H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड. वेन इथिल अल्कोहोल CH3 CH2OH, CH3 CH2OH. आता हे 2 moles of ethyl alcohol which is heated with cold concentrated sulfuric acid that is H2SO4 gives. तर आपल्याला याच्यापासून मिळणार आहे इथर. बघा आता इथरही मिळणार आणि इथिनही मिळणार. काय? इथर पण आणि इथिन पण. मग इथर केव्हा मिळणार? ज्या वेळेस याचं टेम्परेचर असणार आहे 413 केल्विन. जर टेम्परेचर किती असेल? 413 केल्विन इतकं टेम्परेचर असेल तर त्याच्यापासून मिळणार आहे इथर. कशी असणार आहे मग? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय करायचं आपल्याला? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आहे. आता हा वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह करायचा आहे? या पद्धतीने. बघा आता H2O, वॉटर मॉलिक्यूल, 2 अल्कोहोल मधला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून या ऑक्सिजनला काय अटॅच होणार? हा CH2 अटॅच होणार. आणि मग काय मिळणार आपल्याला? CH3 CH2 ऑक्सिजन. आणि आता याला काय अटॅच होणार? हा CH2 CH3.
CH2CH3. आता हा इथर याचं नाव काय आहे मग? डाय. दोन इथिल ग्रुप आहे म्हणून मग काय? डाय. याचं नाव असणार आहे डाय इथिल इथर. इथर मिळाला, पण कोणता इथर आहे हा? डाय इथिल इथर. जर टेम्परेचर 413 असेल त्यावेळेस मिळणार आहे इथर. मग आपण अल्कोहोलमध्ये बघितलं होतं केमिकल प्रॉपर्टीज. अल्कोहोलच्या ज्यावेळेस आपण केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या त्यावेळेसही आपला पॉईंट होता डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. मग त्यावेळेस आपण काय बघितलं होतं? CH3 CH2OH. बघा त्यावेळेस आपल्याला 1 मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल लागत होता. आता इथे आपल्याला जर इथर प्रिपेअर करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला यूज करायचे आहे 2 मोल्स ऑफ अल्कोहोल. आता आपण इथे तयार काय करतो आहे? इथेन. काय तयार करायचं आपल्याला इथे? आता इथेन तयार करायचं. मग इथेन जर तयार करायचं, अल्कीन जर तयार करायचं असेल तर त्यावेळेस काय मग? when an alcohol which is heated with dehydrating agent. मग डिहायड्रेटिंग एजंट आपला कोणता आहे? तोच कोणता? सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. when अल्कोहोल कोणता यूज केला आहे आपण? इथिल अल्कोहोल. when an alcohol which is heated with dehydrating agent like cold concentrated sulfuric acid gives. आता याच्यासाठी टेम्परेचर काय लागणार आपल्याला? 443 केल्विन gives. त्याच्यापासून काय होणार? आपल्याला इथेन मिळणार. कसं मिळणार ते बघा. आता हा OH मी या फॉर्ममध्ये लिहिते आणि हा CH3, इथे CH2 आणि हा H. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. डिहायड्रेटिंग एजंट H2SO4. मग या H2SO4 चा यूज करून काय होणार आहे? डिहायड्रेशन होणार. डिहायड्रेशन म्हणजेच काय मग? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल H2O. काय रिमूव्ह होतंय मग इथे? वॉटर मॉलिक्यूल -H2 मध्ये हा रिमूव्ह होणार. आणि आता काय? ज्यावेळेस कार्बन आणि हा हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक झाला त्यावेळेस कार्बनवर एक व्हॅलेन्सी आणि कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक झाला आणि मग इथे कार्बनवर एक व्हॅलेन्सी. मग हे दोघं काय करतील? शेअरिंग करून मग तयार होणार आहे CH2. सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड अगेन CH2. CH2 डबल बॉन्ड CH2. मग हा आहे इथिल. इथेही वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आणि फर्स्ट रिएक्शन मध्ये सुद्धा डिहायड्रेशन आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. मग काय आहे फर्स्ट मेथड? प्रिपरेशन ऑफ इथर बाय युजिंग अँड अल्कोहोल. अल्कोहोलचा यूज करून, पण अल्कोहोलवर काय करायचं आपल्याला? डिहायड्रेशन करायचे. डिहायड्रेशन ऑफ अन अल्कोहोल वी गेट द इथर ॲज वेल ॲज इथिन. आले लक्षात? नाउ राईट डाउन. Now the second method is Williamson synthesis. Second, Williamson synthesis. सेकंड मेथड आहे. पहिली बघितली आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. सेकंड आहे विलियमसन सिंथेसिस. सिंपल इथर ॲज वेल ॲज मिक्स इथर. सिंपल ॲज वेल ॲज मिक्स इथर they can be prepared in laboratory by using this Williamson synthesis method. मग आता याच्यामध्ये ही मेथडमध्ये आपण ह्या प्रकारच्या मेथडमध्ये आपण सिंपल इथरही तयार करू शकतो आणि मिक्स इथर पण तयार करू शकतो. मग याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अल्किल हलाइड. when alkyl halide which is created with
sodium alkoxide. When alkyl halide which is treated with sodium alkoxide gives dialkyl ether. Gives dialkyl ether. काय मिळणार त्याच्यापासून? डायअल्किल इथर. कसा मिळणार मग आता? अल्किल हलाइड treated with sodium alkoxide. Sodium positively charged, oxygen negatively charged. OR minus that is the alkoxide group. आता ह्या सोडियम अल्कोक्साइड मध्ये हा OR मायनस आहे which is also acts as a nucleophile. OR minus which is also acts as a nucleophile. न्यूक्लिओफाइल. याचं नाव काय आहे मग? अल्कोक्साइड ग्रुप. कोणता ग्रुप? अल्कोक्साइड ग्रुप. तर न्यूक्लिओफाइल म्हणता येईल किंवा पण त्याला खरं नाव काय आहे त्याचं? अल्कोक्साइड. पण याला न्यूक्लिओफाइल का म्हणतो? बिकॉज द ऑक्सिजन कॅरीज द निगेटिव्हली चार्ज. ऑक्सिजनवर निगेटिव्हली चार्ज आहे आणि ज्या कंपाऊंडवर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफाइल. काय आहे मग? अल्किल हलाइड which is treated with sodium alkoxide gives dialkyl ether. कसा मिळणार? आता हा सोडियम आणि हा हलाइड ग्रुप दोघं मिळून सोडियम हलाइड तयार होणार आणि या अल्किल ग्रुप सोबत हा OR अटॅच होणार. अल्किल ग्रुपला हा R बॉन्ड ह्या पद्धतीने ब्रेक होईल. R ला काय अटॅच असणार? OR. OR. याचं नाव झालं मग डायअल्किल इथर. दोन अल्किल ग्रुप म्हणून मग काय? डायअल्किल इथर. आता हा सिमेट्रिकल पण इथर असू शकतो किंवा अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल केव्हा म्हणता येईल? ज्या वेळेस हे दोघंही अल्किल ग्रुप सेम असतील. हा CH3 असेल, हा पण CH3 असेल, पण त्यावेळेस त्याचं नाव काय असणार? डायमिथिल इथर. म्हणजे मग तो असणार आहे सिमेट्रिकल इथर. पण एक मिथिल ग्रुप असेल आणि दुसरा इथिल असेल. आता जर इथे काय असेल? मिथिल क्लोराइड. बघा एक्झाम्पल बघू आपण, लवकर लक्षात येईल. हे झालं आपलं सिमेट्रिकल इथर. जर दोघंही अल्किल ग्रुप सेम असतील तर सिमेट्रिकल. आता मी अल्किल हलाइड CH3Br घेतला. कोणता आहे हा? CH3Br म्हणजेच मिथिल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? मिथिल ब्रोमाइड which is treated with sodium ethoxide C2H5. सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज. हा जो OC2H5 मायनस ग्रुप आहे याला म्हणणार आपण इथॉक्साइड ग्रुप. कोणता ग्रुप आहे हा? इथॉक्साइड ग्रुप. आता हा बॉन्ड इथे बघा, आता मिथिल ब्रोमाइड मध्ये काय असणार आहे? CH3Br हा बॉन्ड ब्रेक होईल आणि सोडियम आणि ऑक्सिजन हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ऑक्सिजन आणि हा C2H5 कोणाला अटॅच होणार? ना CH3 ला. काय मिळणार त्याच्यापासून मग? CH3O आणि हा आहे C2H5 प्लस सोबत काय आहे मग? NaBr सोडियम ब्रोमाइड. मग याचं नाव काय आहे? एका साईडला ऑक्सिजनच्या एका साईडला मिथिल ग्रुप आहे आणि एका साईडला आहे इथिल ग्रुप. मग याचं नाव इथिल अल्फाबेट प्रमाणे इथिल मिथिल इथर. काय नाव लिहायचं? इथिल मिथिल इथर. जर हे दोघंही अल्किल ग्रुप सेम असतील, इकडे CH3 इकडे CH3, मग मिळणार आहे डायमिथिल इथर. मग सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल दोघं प्रकारचे इथर आपल्याला ह्या विलियमसन सिंथेसिसमध्ये आपण तयार करू शकतो.
पण मग आता काय सांगता येईल बघा, आता हा OR मायनस which is also acts as a न्यूक्लिओफाइल. आता न्यूक्लिओफाइल आहे, न्यूक्लिओफाइलचा जर अटॅक काय आहे, हा न्यूक्लिओफाइल, न्यूक्लिओफाइलचा अटॅक कुठे होणार आहे, बॅक साइड ऑफ द CBR बॉन्ड. कोणाच्या बॅक साइडला बघा, एक्झाम्पल आपण नीट बघूया. काय म्हणते तर OR मायनस बरोबर आहे, न्यूक्लिओफाइल, अल्कोक्साइड ग्रुप आहे. अल्कोक्साइडचा अटॅक, न्यूक्लिओफाइलचा अटॅक कुठे होणार आहे. आता एक्झाम्पल जर मी हेच घेतलं CH3चं एक्झाम्पल घेतल्यावर सांगायला सोपं जाईल. काय आहे मग हा OR मायनस, याचं नाव आहे अल्कोक्साइड. काय नाव आहे याचं, अल्कोक्साइड. यालाच आपण अजून दुसरं काय म्हणतो, न्यूक्लिओफाइल. काय आहे हा, न्यूक्लिओफाइल. मग आता न्यूक्लिओफाइलचा अटॅक कुठे होणार, बॅक साइड ऑफ द CBR बॉन्ड. बघा आठवतंय का, हे कुठेतरी झालेलं आहे आपलं, कुठे झालेलं आहे हे SN2 मेकॅनिझम मध्ये, बरोबर आहे ना. दिस न्यूक्लिओफाइल or alkoxide group which is attack on the, कुठे अटॅक होणार आहे, बॅक साइड ऑफ द CBR बॉन्ड. या CBR बॉन्डच्या बॅक साइडने अटॅक होणार, म्हणून मग ही रिॲक्शन काय असणार आहे, SN2 मेकॅनिझम दाखवणार. मग आता जर SN2 मेकॅनिझम असेल तर मग त्याच्या वेळेस आपल्याला जो अल्किल हलाइड असणार, अल्किल हलाइड काय असणार आहे तुमचा, प्रायमरी असेल तरच हे विलियमसन सिंथेसिस पॉसिबल आहे. जर अल्किल हलाइड सेकंडरी असेल किंवा टर्शरी अल्किल हलाइड असेल तर विलियमसन सिंथेसिस होणार नाही. जर विलियमसन सिंथेसिस करायचं असेल तर त्याच्यासाठी रिक्वायर्ड कंडिशन आहे, तर अल्किल हलाइड आपल्याला प्रायमरी अल्किल हलाइड असेल तरच ही रिॲक्शन पॉसिबल असणार. पण मग आता आपल्याला जर ते एखादं सेकंड एक्झाम्पल मला तयार करायचं आहे, टर्शरी ब्युटिल मिथिल इथर हा कंपाऊंड तयार करायचा. बघा क्वेश्चन हे विचारतात, हाऊ विल यू प्रिपेअर टर्शरी ब्युटिल मिथिल इथर फ्रॉम अल्किल हलाइड. पण मग आता अल्किल हलाइड तर आपल्याला यूज करायचा कोणता आहे, प्रायमरी अल्किल हलाइड असेल तरच विलियमसन सिंथेसिस पॉसिबल, अदरवाइज ते होणार नाही. सेकंडरी आणि टर्शरीसाठी विलियमसन सिंथेसिस होतच नाही. आता मला तयार काय करायचं आहे, टर्शरी ब्युटिल मिथिल इथर. इथर आहे सेंटरला येणार, ऑक्सिजन माहित आहे, सांगितलेलं शिकवलेलं आहे. ऑक्सिजन एका साईडला कोणता ग्रुप आहे, मिथिल ग्रुप. मिथिल म्हणजेच काय मग CH3. आणि ऑक्सिजनच्या एका साईडला कोणता ग्रुप आहे, टर्शरी ब्युटिल ग्रुप. कोणता ग्रुप आहे, टर्शरी ब्युटिल. टर्शरी ब्युटिल म्हणजेच काय आहे मग, हा आहे टर्शरी ब्युटिल ग्रुप. टर्शरी ब्युटिल मिथिल इथर तयार करायचा आहे. मग आता याच्यासाठी मग आपल्याला काय यूज करावं लागणार, अल्किल हलाइड यूज करायचा आहे, बरोबर आहे. अल्किल हलाइड, मग कोणता अल्किल हलाइड घेणार, टर्शरी ब्युटिल हलाइड घेणार का मिथिल हलाइड, कोणता घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये, मिथिल हलाइड. कोणता आहे, मिथिल. म्हणजे मी घेतला CH3Cl घेऊ आपण, CH3Cl. याचं नाव काय येईल मग, मिथिल क्लोराइड. काय नाव आहे याचं, मिथिल क्लोराइड. When methyl chloride which is reacts with or treated with, कोणासोबत ट्रीट करायचं त्याला, सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड. कोणासोबत त्याला कंबाईन केला बघा, अल्किल ग्रुपच्या ठिकाणी कोणता ग्रुप आला, टर्शरी ब्युटिल ग्रुप. आणि हा Na+ आणि O-. हे बॉन्ड न दाखवता हे चार्जेस दाखवले, खरं हे या पद्धतीने लिहितात.
NaOCCH3 3 टाइम्स. पण आता आपल्याला इथे काय दाखवायचे आहे, चार्जेस दाखवायचे Na+O-. मग आता याचं नाव काय आहे, CH3 3 टाइम्स O. याचं नाव आहे टर्शरी ब्यूटॉक्साइड. टर्शरी ब्यूटॉक्साइड. सोडियम जर सोबत असेल तर त्याचं नाव झालं सोडियम टर्शरी ब्यूटॉक्साइड. काय आहे मग रिएक्शन, when methyl chloride treated with sodium tertiary butoxide gives tertiary butyl methyl ether. काय आहे मग, हा जो न्यूक्लिओफाइल आहे, न्यूक्लिओफाइलचा अटॅक कुठे होणार, बॅक साइड ऑफ द CCl बॉन्ड. या न्यूक्लिओफाइल टर्शरी ब्यूटॉक्साइड आहे, याचा अटॅक CH3Cl च्या बॅक साइडने होणार आणि त्यावेळेस हा CH3Cl बॉन्ड ब्रेक होईल. मग ऑक्सिजनला काय अटॅच होणार, CH3. बघा हे सर्व आपलं झालेलं आहे, ह्या पद्धतीचे रिॲक्शन झालेले आहेत. काय आहे मग, हा CH3CH3CH3 हा एक ग्रुप, त्याला काय अटॅच आहे, ऑक्सिजन, आणि पुन्हा त्याला काय झालंय, CH3. मग काय कोणता कंपाऊंड मिळाला, टर्शरी ब्युटिल मिथिल इथर. मग आता ह्या सिंथेसिसमध्ये आपण बघा इथे कोणता आहे, मिक्स इथर तयार केला, आणि याचं जर एक्झाम्पल दोघं बाजूने सेम अल्किल ग्रुप असतील तर त्याला आपण काय म्हणतो मग, सिमेट्रिकल इथर. आलंय लक्षात, राईट.